टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2 दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 70 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतांचा घोळ झालेला आहे त्याचा आरोप केला आणि त्यानंतर आज इंडिया आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे। आपण ही दृश्य बघू शकतो की यापासून काही मीटर अंतरावरती पुढे संसद आहे आणि याच मार्गाने राहुल गांधी यांचा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती जाणार आहे। मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग ही सगळ्या परिसरामध्ये केली गेलेली आहे। खरं तर हे परिवहन भवनचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या पासूनच पुढे 1 किलोमीटर अंतरावर पर्यंत हा मोर्चा जाणार आहे। महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये मतांचा घोळ झालेला होता असा आरोप राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता। तसे त्यांनी पुरावे देखील दिलेले होते आणि त्यानंतर इंडिया आघाडीकडून या मोर्चाची घोषणा केलेली होती। दुसरीकडे जर बघायला गेलं तर इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयुक्तांसह 3ही जे आयुक्त आहेत त्यांची वेळ मागितलेली आहे सकाळी 11:30 वाजता भेटीसाठी। त्यामुळे या मोर्चाच्या नंतर राहुल गांधी कुठले मुद्दे मांडतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी असतील किंवा इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। कर्नाटक आणि महाराष्ट्रासोबतच बिहार विधानसभा निवडणुकीचा SIRचा जो मुद्दा आहे तो देखील मुद्दा या सगळ्या राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी घेतला आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो संसद भवन परिसरामध्ये तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सकाळी 11:30 वाजताची मोर्चाची वेळ आहे। त्यापूर्वी संसदेमध्ये सगळे खासदार इंडिया आघाडीचे जमणार आहेत। मल्लिकार्जुन खरगे जे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर सकाळी 11:30 वाजता संसद भवन ते निवडणूक आयोग असा राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।